नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता। या हल्ल्यात पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। त्या 26 निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला भारताने घेतलाय। 7 मेला 1:30च्या सुमारास भारताच्या ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला। भारताच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे। तसेच 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये 7 मे रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर 8 मे साठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। संभाव्य हवामान बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। तसेच वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी विशेषतः झाडांजवळ, उघड्या जागांमध्ये, टॉवर्स किंवा विजेच्या खांबांखाली थांबू नये असे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे। अहिल्यानगर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि लोकसंख्येची वाढ लक्षात घेता येत्या काळात ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या नियोजनात आवश्यक त्या सुधारणा तात्काळ न झाल्यास आगामी 1 ते 2 वर्षात अहिल्यानगरची वीज उत्पादन आणि वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते, असा गंभीर इशारा माजी भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे यांनी दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी शहराच्या ऊर्जेसंदर्भातील सध्याच्या स्थितीचे बारकाईने विवेचन करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनी-शिंगणापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक निधीचा प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया बोलत होते। अहिल्यानगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वे सुरू करावी यासाठी विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहिल्यानगर येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे। तसेच यावेळी शहराच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे। याशिवाय अहिल्यानगर आणि पुणे दरम्यान दररोज 20,000हून अधिक प्रवासी प्रवास करतात, तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या 40,000 पर्यंत पोहोचते। त्यामुळे अहिल्यानगर येथून सकाळी 6 वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी 6:30 वाजता अहमदनगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यातील पाणी टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणासाठी शाश्वत आणि वैज्ञानिक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत फक्त परंपरागत योजनांना निधी देण्यात आल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बाभोवडी येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 16,000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असला तरी तो जुन्या योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी असून रेन बॅटरीसारख्या आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला कोणताही निधी मंजूर न झाल्याने टीकेचे धनी ठरले आहेत। अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आले आहे। 28 आणि 29 मे रोजी शेवगाव येथील खंडोबानगर मैदानावर ही 2 दिवसीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेची अधिकृत घोषणा आणि पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। अहिल्यानगर येथील मंगल दत्तक्षेत्र MIDFC अहिल्यानगर येथे 5 मे रोजी मंगल भक्त सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने सद्गुरू श्री शंकर महाराज समाधी सोहळ्यास सकाळपासूनच सनई चौघडा या पारंपरिक वाद्यात सुरुवात झाली। यामध्ये श्रींचा महाअभिषेक, श्रींची महाआरती, श्रींचा पालखी सोहळा, नंतर महाप्रसाद, दर्शन सोहळा, तसेच संत श्री नामदेव महाराज भजनी मंडळ, शिंदेमळा अहिल्यानगर आणि मंगल भक्त सेवा मंडळाने दिवसभर गाजवलेली भजन संध्या, यामुळे हा सोहळा मंगलमय, भक्तिमय, रसमय, धार्मिक अशा प्रफुल्लित वातावरणात आणि आनंदोत्सवात झाला। श्री गणेश, श्रीकृष्ण, गोपिका, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या देशातील बाल गोपालांनी शिर्डी आणि सत्य साईबाबांच्या भजनाच्या तालावर तल्लीन होऊन सादर केलेले नृत्याविष्कारांनी उपस्थित यांची टाळ्यांची दाद मिळाली। निमित्त होते सध्याच्या जगात विविध मानवी कल्याण उपक्रमांनी जन्मशताब्दी वर्ष संपन्न होत असलेले भगवान श्री सत्य साईबाबांच्या मातोश्री ईश्वराम्मा यांचा स्मृती दिन। हा दिन 6 मे रोजी संपूर्ण जगात मुलांच्या सांस्कृतिक विविध गुणदर्शन सादरीकरणातून संपन्न होतो। न्यायाधीश म्हणून काम करताना त्या शहरातील भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास महत्त्वाचा असतो।
न्यायदान प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी बार आणि बेंचच्या परस्पर सहकार्यामुळे शक्य होते, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी त्यांच्या बदलीनंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात दिले. अहमदनगर जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायाधीश शेंडे यांची बदली झाल्याने बार असोसिएशन आणि शहरातील विविध न्यायाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा न्यायालयात प्रभावी सुधारणा घडवण्यात आल्या आणि अनेक महत्त्वाचे निर्णय दिले गेले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या सिंधू न्यू गर्ल्स वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे 600 विद्यार्थिनींच्या राहण्याची सुविधा असलेले वसतिगृह फाउंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे. या वसतिगृहात सर्व सुविधा आहेत आणि याला सुरक्षितता प्राधान्य देण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी जो काही पुढाकार पाठीमागचा निश्चितच स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं बऱ्याच वर्ष प्रलंबित विषय होता, तो मार्गी लागला. मुलींचं स्वतंत्र ITI सुरू करण्याची गोष्ट झाली. त्यामुळे मला वाटतं जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि ज्ञानेश्वर सृष्टीकरता पुढच्या टप्प्यात आपण त्यालाही असं त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं जिल्ह्याच्या एकूण विकासात्मक प्रक्रियेमध्ये आपला जिल्हा आता मुख्य दिशेवर आलेला आहे. अति समाधानाची बाब. स्वतः माननीय मुख्यमंत्री आता पक्षाच्या कार्यकर्त्या बैठकीत जाहीर केलं आपण निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार आहे. एखादा अपवाद असेल पुढे, परंतु महायुती म्हणून निवडणूक करायची, सामोरे जायचं असा निर्णय असं आम्ही ठरवलं, असं त्यांनी स्वतः जाहीर केलं. ह्या जिल्ह्यामध्ये मी अतिशय सांगत नाही, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की हा पूर्ण 100% महायुतीचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळेल. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेवढ्या येतील, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, या ठिकाणी महायुतीचाच नगराध्यक्ष राहील, महायुतीचा जिल्हा प्रशाध्यक्ष होईल आणि महायुतीचाच महापौर. आमच्या खरं माधवश्रींच्या स्मरणात आपण खरं म्हणजे त्यांचं नाव देवस्थान दिलंय. आणि जर हॉस्टेलची एकूण रचना जर पाहिजे, मला वाटतं आपल्या जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचं अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी मुलींच्या दृष्टीने विशेष करून आपण दिल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं फाउंडेशन केवळ फाउंडेशन प्रति दिवशी म्हणजे ज्या मी आता आपल्या एकूणच कामामध्ये जो बदल करतोय, आता आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आता सातत्याने किडनी ट्रान्सप्लांट, किडनी रोपण शस्त्रक्रिया सुरू झालेल्या आहे. उत्कृष्ट कॅन्सर सेंटर आपलं आहे. बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये उत्तम प्रकारचे आता जे काही नी जॉईंट रिप्लेसमेंट आहे, हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहे. मग आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आपण सध्या सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणं, गरीबातल्या गरीब माणसाला उपलब्ध करून देणं, हा जो विचार आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचा होता, त्या विचारधारेवर आम्ही सुरू म्हणजे आता माहित आहे. तो मला वाटतं त्या संदर्भात सरकारच्या काही गाईडलाईन्स असतील त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. अहिल्यानगर शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात अवजड वाहने सर्रासपणे शहरातून ये-जा करत आहेत. वाहतूक शाखेचे याकडे अनेक वेळा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून अनेकदा मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने केली आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी येथील क्षितिज झावरे यांची निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने
त्यांचा क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजीव चिडगोपेकर, सचिव व निखिल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. नगर येथील कवी सलीम खान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 8 मे रोजी रात्री 9:30 वाजता सर्जेपुरा येथील रेहमत सुलतान सभागृह अहमदनगर येथे ताजियती नशिस्त मुशायराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुले खान यांनी सांगितले. श्री सह्याद्री ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर आणि श्रीराम ज्योतिष कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रोफेसर चौकामधील हॉटेल रोजगोल्ड मध्ये रत्न, ज्योतिष आणि वास्तू सल्लागार डॉक्टर गोपाळकृष्ण रत्नपारखी यांची रत्नशास्त्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आज जलतरण तलावाजवळ घडलेल्या धक्कादायक घटनेत एका धाडसी पैलवान सचिन बर्डचा तरुणाने आपले प्रसंगावधान आणि धैर्य दाखवत दुसऱ्या एका तरुणाचा जीव वाचवला आहे. तसेच निरीक्षक पैलवान सचिन बर्डे तलावाजवळ असताना त्यांच्या लक्षात आले की महेश पेद्राम पाण्यात आपले नियंत्रण गमावून बुडत आहे. प्रसंगावधान राखून पैलवान सचिनने कोणतीही भीती न बाळगता लगेचच तलावात उडी घेतली आणि त्या तरुणापर्यंत पोहोचत त्याला सुरक्षित बाहेर काढले. श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपली 100% यशाची परंपरा कायम ठेवली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्री परिषद बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. आरंगाव येथील वर्का चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्का स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा इयत्ता 12वीचा निकाल 100% लागला. अर्पिता सुरेश निकम ही विद्यार्थिनी 75.83% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सुशांत दत्तात्रय सोंडकर हा विद्यार्थी 74.67% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि मसिरा जावेद सय्यद ही विद्यार्थिनी 74.50% गुण मिळवून तृतीय आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंत्री परिषदेच्या बैठकीच्या पूर्वी या विशेष बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवा मराठाला सबस्क्राईब नक्की करा.